आज आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आपण मंचुरियन बनवतोय, तेही फक्त कोबीचे। आणि या मंचुरियनसोबत आपण शेजवान चटणी बनवतोय, खूप छान लागते। तर त्याच्यासाठी आपण आता पहिल्यांदा शेजवान चटणी बनवून घेऊयात। तर लाल सुक्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। त्याच्या अगोदर कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे। या मिरच्यांचे देठ चांगले काढून घेतले, त्या मिरच्यांना चांगल्या धुवून घेतल्यात आणि आता या गरम पाण्यामध्ये आपण त्या उकळून घेतोय। बाजूला भरपूर लसूण आपण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे। आल्याची साल काढून ते बारीक मी करून घेते, कारण आपण ते मिक्सरला घालणार आहोत। शेजवान चटणी शेजवान सॉसमध्ये आलं आणि लसूण एकदम बारीक कापला जातो, पण आपल्याला खूप झटपट करायचा आहे। तर मी इथे गावठी लसूण घेतलेला आहे की ज्याची सालं पटकन निघतात, पण खूप पातळ साल असतं। तर मी ते मिक्सरलाच वाटून घेतले, त्या पद्धतीने थोडेसे मोठालेच ठेवलेले आहे। तर आता हे मिरच्या आपल्या उकडल्या गेलेल्या आहेत, गॅस मी बंद केलाय। आता आपल्याला मंचुरियन बनवायचे आहे, तर त्याच्यासाठी हा कोबी मी कापून घेते, कारण तोपर्यंत या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्या थंड होतील, म्हणजे आपल्याला मिक्सरमधून त्या वाटून घेता येतील। झटपट शेजवान चटणी आणि झटपट आपल्याला कोबीचे मंचुरियन बनवायचे, तर म्हणून मी या लाल सुक्या मिरच्या उकडून घेतलेल्या आहेत। तर एक अख्खा कोबीचा गड्डा मी घेतलेला आहे आणि कोबी असा आडवा ठेवायचा, आडवा असा पातळ पातळ कापून घ्यायचा आणि पुन्हा त्याला मग या पद्धतीने कापला की एकदम बारीक कोबी कापला जातो। तुम्हाला हवं तर कोबी तुम्ही किसून देखील घेऊ शकता। तर आपला कोबी बारीक कापून झालेला आहे। तर या कोबीमध्ये मी 1 चमचाभर मीठ घातलंय। आता मीठ घातल्यानंतर या कोबीला चांगलं मिक्स करून घेऊयात। तर काय होतं, ज्यावेळेस आपण मंचुरियन करतो तर त्यावेळेस त्याला पाणी सुटतं आणि मग ते कोबीचे मंचुरियन करताना ते ओले ओले होतात, त्याचे गोळे करता येत नाही। म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवले, पाणी भरपूर सुटेल आणि ते पाणी आपण मग काय करायचं ते बघूयात। तोपर्यंत कोबीला बाजूला ठेवूयात। मिरच्या थंड झाल्यात, त्या मिक्सरला मी वाटून घेणार आहे। त्याच्या अगोदर कढईमध्ये 3 चमचे तेल मी घालून घेते। स्टीलचीच कढई घ्यायची आहे, कारण आपण याच्यामध्ये काही सॉस घालणार आहोत, म्हणून स्टीलचीच कढई घ्यायची। तर आता आलं आणि लसूण जे आपण वाटून घेतलं होतं, तर ते मंद आचेवरती आपण त्याला चांगलं तळून घेऊयात। तोपर्यंत या लाल सुक्या मिरच्या ज्या थंड झाल्यात उकडून घेतलेल्या, त्या तशाच मी एकदा फिरवून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर मीठ घातलं त्याच्यामध्ये। आता मीठ घालून हे सुकंच फिरवायचं आहे, पण सुकं फिरत नसेल कारण ज्या बिया आहेत त्या बारीक होत नसतील, तर जे आपण मिरची उकळताना पाणी होतं ना, तेच 2-3 चमचे पाणी घालून मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने घट्ट अशी ही मिरची आपली वाटून घेतली आणि ती मिरची आता आपण कढईमध्ये घालून घेतली, तेलामध्ये चांगली मिक्स करायची आहे। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुन्हा 2 चमचे पाणी घातलं। तर याच्यामध्येच पाणी घालायचं आहे, ते पाणी वापरायचं आहे जे आपण मिरच्या उकडताना उरलेलं आहे, तेच पाणी हवं तेवढं वापरायचं आहे। तर आता झाकण ठेवलंय मंद आचेवरती, मिरची शिजते, आपण मध्ये मध्ये मिक्स करतोय तिला। तर आता मी इथे एका वाटीमध्ये 1 चमचाभर मक्याचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलंय। त्याच्या अगोदर या चटणीमध्ये मी 1 चमचाभर सोया सॉस, 1 चमचाभर व्हिनेगर घातलं। त्याच्यानंतर जे मक्याचं पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ते घातलं, चांगलं मिक्स करायचं आहे। चवीनुसार मी मीठ देखील घातले, कारण आपण अगोदर मीठ घातलं मिरची वाटताना, तरी देखील पूर्ण मिरची किती होईल त्याचा अंदाज घेत मीठ घातलंय। चांगलं मिक्स करायचं ना, आता झाकून ठेवलंय। तर चला मंचुरियनची तयारी करूयात। तर त्याच्यामध्ये देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर लसूण, भरपूर आलं आणि 3 हिरव्या मिरच्या मी वाटून घेते। तर तुम्ही बघू शकताय, आता जे कोबी आपण बारीक करून ठेवला होता त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवलं होतं मिक्स करून, तर त्याला एवढं पाणी सुटलेलं आहे, ते काढून घेते। दोन्ही हाताने दाबून चांगलं काढून घेतलंय, पाण्याला त्या साईडला ठेवलं। तर आता
एका कढईमध्ये आपण लगेचच तेल तापवत ठेवूयात, कारण इकडे मंचुरियनचे गोळे तयार झाले की ते लगेचच तेलामध्ये आपल्याला सोडता येतील. तर तेल तापतंय तोपर्यंत आपण हे मंचुरियन इकडे करणार आहोत. तेल तापायला ठेवलं, गॅस मंद करून ठेवलेला आहे. आता जे वाटण आपण करून घेतलं होतं, आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या, ते कोबीमध्ये पहिल्यांदा घातलं, त्याला मिक्स केलं आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये लागेल तसं कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ आणि मैदा थोडासा कमी घ्यायचा. जेवढा आपण मक्याचं पीठ घेतले त्याच्यात थोडासा कमी घ्यायचा. त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता अजून आपलं तेल तापलेलं नाही म्हणून मी थोडासा गॅस मोठा केला आहे. आणि आता इकडे आपले मंचुरियन बॉल आपण करून घेऊयात. छोटे छोटे गोळे करायचे. जास्त मोठा केलं की त्याला शिजायला वेळ लागतो आणि छोटे छान दिसतात. हे पहा, मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे. जे आपण कोबीमध्ये मीठ घालून ठेवलं होतं ना, त्याच्यामुळे पाणी आपल्याला काढता आलं आणि म्हणूनच हे मंचुरियनचे गोळे असे आपल्याला झटपट करता येतात. नाहीतर खूप पाणी सुटतं त्याला. म्हणून मीठ घालून कोबीला थोडं 5 मिनिट तसंच ठेवायचं. पाणी दोन्ही हाताने काढून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये वाटण घालून कॉर्नफ्लॉवर आणि मक्याचं पीठ आणि मैदा घालून मिक्स करायचं आणि मस्त असे हे आपले मंचुरियन तयार करायचे. या मंचुरियनमध्ये आपण फक्त कोबी घातलेला आहे. आता हे पहा, आपण सगळे बॉल त्याच्यामध्ये जेवढे केले होते तेवढे घालून घेतलेत. मंचुरियन सोडताना गॅस बारीक करायचा आहे. तेल चांगलं आपलं तापलेलं होतं. तर एक बॅच होती तोपर्यंत मी दुसरीकडे देखील पटापट करून घेते आहे मंचुरियन. खूप झटपट होतात ते, कारण पाणी अगोदर काढल्यामुळे अजिबात ते ओलसर होत नाहीत. तर तुम्ही बघू शकता, मंद ते मध्यम आचेवरती मी मस्त असे ते तळून घेतलेले आहेत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर काय होतं, ते वरून करपले जातात आणि आतमध्ये तसेच राहतात, कारण त्याच्यामध्ये घातलेलं असतं मक्याचं पीठ आणि मैदा. तर मैदा कमीच घालायचा. जर मक्याचं पीठ 2 चमचे घातलं तर मैदा 1.5 चमचाच घालायचा. तर दुसरी बॅच देखील मी काढून घेतलेली आहे आणि ही तिसरी बॅच देखील आता मी घालते आहे. तुम्ही बघू शकताय की गॅस मंद आहे. तेल चांगलं अगोदर तापलेलं आहे. मंचुरियन सोडताना गॅस कमी ठेवायचा, नंतर थोडा मोठा करायचा. पुन्हा आपल्याला ते क्रिस्पी हवेत वरून, तर त्याच्यासाठी पुन्हा टेम्परेचर जर कमी झालं तर मोठा करायचा. आणि अशा पद्धती आपण सगळे मंचुरियन तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय, छान असे हे कोबीचे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत. हे कोबीचे मंचुरियन या शेजवान चटणीसोबत खायचे आहेत. थँक्यू.